गावातल्या छोट्याशा शाळेपासून आमची मैत्री जुळली होती. मी आणि सायली. सायली म्हणजे हसतमुख चेहरा, डोळ्यांत स्वप्न आणि नेहमी काहीतरी वेगळी करायची तळमळ. मी थोडा शांत, गावाकडे राहणारा, ती आकाशात उडायची स्वप्न पाहणारी. शाळा संपल्यावर मी इंजिनिअरिंगला गेलो आणि ती पुण्याला, एअर होस्टेसचं ट्रेनिंग घेण्यासाठी. आम्हा दोघांचंही जीवन वेगवेगळ्या वाटांनी पुढे जात होतं, पण मैत्री मात्र तशीच घट्ट होती. सायलीचं स्वप्न खूप लहानपणापासून होतं. मी विमानात काम करणार, ती सांगायची. लोक फक्त विमानात बसून प्रवास करतात, पण मी त्या आकाशात काम करणार. घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला. मुलींनी एवढं दूर जाऊन काम करायचं म्हणजे नको रे बाबा, असं तिच्या बाबांनी सांगितलं होतं. पण सायली हार मानणाऱ्यातली नव्हती. रात्र अभ्यास, शारीरिक फिटनेस, इंग्रजी बोलण्याचा सराव आणि स्वतःवर प्रचंड मेहनत. तिने दिवस-रात्र एक करून स्वतःला घडवलं. माझं कॉलेज सुरू होतं. मध्येच आमचं बोलणं बंद व्हायचं. ती नेहमी नवीन शिकलेल्या गोष्टी सांगायची. आज इमर्जन्सी इव्हॅक्युएशन शिकवलं, आज फर्स्ट एडची ट्रेनिंग झाली, आज पहिल्यांदा साडी घालून प्रेझेंटेशन दिलं. तिचा आत्मविश्वास मला प्रेरणा द्यायचा. एका वर्षानंतर एक दिवस सायलीचा फोन आला. तिचं सिलेक्शन झालं होतं. इंडियन स्कीज एअरलाइन्समध्ये ती एक एअर होस्टेस म्हणून रुजू होत होती. मी खूप खुश झालो, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी विचारलं, अगं काय झालं? ती म्हणाली, आई बाबा बोलले, आता नातेवाईक काय म्हणतील? लोक बोलतील, मुलगी विमानात फिरते, घराबाहेर राहते. माझं उत्तर स्पष्ट होतं, सायली, तुला लोकांसाठी नाही, स्वतःसाठी जगायचंय. तू काही चुकीचं नाही करत आहेस. तुला गर्व असायला हवा. तिने पाणी पुसलं आणि म्हणाली, तुझ्यासारखा मित्र नसेल ना तर जगायला ताकद लागत नाही. काही महिन्यांनी मी तिचं पहिलं फ्लाईट असाइनमेंट पाहिलं. मुंबई, दिल्ली, लंडन. तिने युनिफॉर्ममधला फोटो पाठवला होता. त्या फोटोमध्ये सायलीची स्माईल ही स्वप्न पूर्ण झाल्याचं जिवंत उदाहरण होतं. तिचं आयुष्य आता झपाट्याने बदलत होतं. वेगवेगळ्या देशात फिरणं, नव्या लोकांशी बोलणं, वैविध्यपूर्ण अनुभव आणि तिच्या आवाजातला आत्मविश्वास आता आणखीनच ठळक झाला होता. मी एकदा विचारलं, सायली, आता तू ग्लॅमरसच्या दुनियेत आली आहेस. आम्ही गावातले लोक, तू मला विसरणार ना? ती हसून म्हणाली, अरे वेड्या, मी कुठेही जाईन, पण माझी मूळ माती, माझी मैत्री मी विसरू शकते का? एका फ्लाईटमध्ये तिने एक छोटा प्रसंग सांगितला होता. एक वृद्ध प्रवाशाला त्रास होऊ लागला होता. सायलीने खंबीरपणे फर्स्ट एड दिलं, डॉक्टरशी कोऑर्डिनेट केलं आणि इमर्जन्सी लँडिंगची तयारी ठेवली. प्रवासी सुरक्षित होता, पण तिने दाखवलेली प्रसंगावधान आणि काल्मनेस कौतुकास्पद होती. त्या दिवशी मला कळलं, तिने सांगितलं की ही फक्त चमकधमक नाही, ही जबाबदारी आहे. एकदा ती सुट्टीत घरी आली. संपूर्ण गाव तिच्याकडे आदराने पाहत होता. जे लोक आधी तिला नकार देत होते ते आता तिच्या यशावर अभिमानाने बोलत होते. सायलीने मुलींचा एक छोटा वर्कशॉप घेतला. स्वप्न पहा, पण त्यासाठी झटायची तयारी ठेवा. गावातली एक छोटी मुलगी तिला म्हणाली, ताई, मला पण तुझ्यासारखं व्हायचंय. सायली हसली आणि माझ्याकडे बघत म्हणाली, बघ, हेच खरं यश. आजही ती जगभर फिरते, नव्या वाटा चालते, पण दरवेळेस ती एक सांगते, माझ्या यशामागे मेहनत आहे, संघर्ष आहे, पण त्याहून जास्त माझ्या मित्राचा विश्वास आहे. थँक्यू.